पार्ले ॲग्रोच्या वेअरहाऊसवर एफडीएनं कठोर कारवाई केलेली आहे। नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरलाय। कळवण तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। 3.4 रिश्टर स्केलच्या धक्क्यांची नोंद आहे। सुरगाणा तालुक्यातही पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत। 5 दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर रात्री 12:06 कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरूळ, अंबापूर या गावांना सौम्य धक्के बसलेले आहेत। 3.5 रिश्टर स्केलचे हे धक्के 3 ते 5 सेकंदापर्यंत जाणवले। तर भूकंप होण्यामागचं मुख्य कारण आणि काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात भूगर्भतज्ञ अविनाश कांडेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आदित्य भवार यांनी। नाशिक शहर सध्या राजकीयदृष्ट्या पावसापाण्याने चर्चेत आहेतच, परंतु काही दिवसांपासून घडत असलेल्या भूकंपामुळे नाशिक शहराचा हादरा पूर्ण राज्यभराला बसलेला आहे। गेले 3 दिवसापासून नाशिक शहरात भूकंप सुरूच आहे आणि गेल्या 8 दिवसापूर्वी मोठा भूकंप नाशिकमध्ये झालेला आहे। नेमकं याचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डिझास्टर एक्सपर्ट अविनाश कांदेकर सर आहेत। हे युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्रोफेसर आहेत। नेमकं याच्या मागचं भूकंप होण्यामागचं कारण काय सांगू शकाल सर? तिथं ज्यावेळेस पाऊस जास्त पडतो त्यावेळेस ह्या बेडबोलमध्ये पाणी साचल्यामुळे इथे हायड्रॉलिक प्रेशर तयार होतं आणि त्या प्रेशरमुळे रेनफॉल इंड्यूस सेस्मिसिटी म्हणजे पावसामुळे निर्माण झालेले अर्थक्वेक तयार होतात। साधारण तुम्ही बघितलं असेल तर 30 जुलैला, 8, 9, 10 जुलैला आणि आज सकाळी म्हणजे 14 ऑगस्टला या ठिकाणी अर्थक्वेक साधारण 2.8 ते 4.3 रिस्टर स्केलचे नोंदवले गेले आणि त्याची साधारण डेप्थ जी आहे ही 5 किलोमीटर एवढ्या खोलीपर्यंत आहे। म्हणजे थोडक्यात काय आहे की ह्याची जी उत्पत्ती आहे ही वेस्टर्न घाटच्या खाली जो प्री कॅम्ब्रियन रॉक आहे तिथनं कुठंतरी झालेली आहे आणि ह्या जुलै एंडपासून जो काही पाऊस पडतोय त्यामुळे फक्त बेडबोलमध्ये नाही तर ह्या ठिकाणी असलेल्या ज्या क्रॅक्स आहेत त्या क्रॅक्समधनं पाणी खाली जाऊन त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे हा जो लेअर आहे हा जास्त स्लिप होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकतर ह्या बेडबोलमध्ये झालेल्या पाण्यामुळे किंवा या ठिकाणी असलेल्या जे रॉक्समध्ये असलेल्या स्लिपमध्ये पाणी साचल्यामुळे हे अर्थक्वेक झाले असावे असं मला वाटतंय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य भवार, जय महाराष्ट्र, पुणे। मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं आत्महत्या केली। या मृत्यू प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।